तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या #पॉलिटी या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळे महत्त्वाचे राजकीय विषय यांची चर्चा करत असतो। आज देखील आपल्या #पॉलिटी अंतर्गत आपण सध्याचा हॉट टॉपिक म्हणजेच कलम 370 आणि जम्मू काश्मीर या टॉपिकची चर्चा करणार आहोत। कलम 370 हे 2019 साली रद्द केलं गेलं आणि त्या कलमाद्वारे जम्मू काश्मीरला असणारा जो काय विशेष राज्याचा दर्जा होता तो दर्जा रद्द केला गेला आणि त्यानंतर जम्मू काश्मीरचं हे कलम 370 जे आहे हे रद्द करण्याच्या विरोधात अनेक संस्थांनी आणि व्यक्तींनी याचिका या सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने सध्या सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आपण आज कलम 370 आणि जम्मू काश्मीर याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूयात आजच्या या टॉपिकच्या डिस्कशनला। सुरुवातीलाच आजच्या चर्चेचा संदर्भ पाहूयात। नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या 5-0 अशा एकमताने म्हणजे 5ही न्यायाधीशांचं एकमत या संदर्भात झालेलं होतं। अशा एकमताने कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा जो काही निर्णय होता तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला होता। हे 5 न्यायाधीशांचं जे काय खंडपीठ होतं त्याच्यामध्ये सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली हे खंडपीठ होतं। इतर न्यायाधीशांमध्ये न्यायमूर्ती एस.के. कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा समावेश होता। विद्यार्थी मित्रांनो, 2019 साली राष्ट्रपतींनी आदेशाद्वारे कलम 370 जे आहे ते रद्द केलेलं होतं आणि पुढे जाऊन 2019च्या जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्टद्वारे जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते निर्माण केले गेले आणि भारताच्या राजकीय नकाशावरती या 2 नवीन केंद्रशासित प्रदेशांची भर जी आहे ती या कायद्याद्वारे पडलेली आपल्याला दिसून येते। यानंतर हा जो निर्णय जो आलेला आहे या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला 370 नक्की केव्हा रद्द केलं हे लक्षात घ्यावं लागेल। ते 5 ऑगस्ट 2019 द्वारे राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे हे 370 रद्द केलं गेलं आणि 370 रद्द झाल्यामुळे या कलमान्वये जम्मू काश्मीर राज्याला जो विशेष दर्जा प्राप्त झालेला होता तो देखील यामुळे रद्द झालेला आहे। तत्पूर्वी आपल्याला याची पार्श्वभूमी देखील थोडी लक्षात घ्यावी लागेल की कलम 2019 पूर्वी जम्मू काश्मीर मध्ये पीडीपी आणि बीजेपी यांचं संयुक्त गव्हर्नमेंट होतं। महबूबा मुफ्ती या तिथल्या मुख्यमंत्री होत्या। त्यानंतर 2018 मध्ये हे सगळं सरकार बरखास्त झालं आणि पुढं तिथं राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू झाली आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळेच राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे हे कलम 370 रद्द केलं गेलं आणि पुढे केंद्र सरकारने 2019 मध्येच जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट जो आहे तो आणला आणि त्याद्वारे जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश जे आहेत तर ते निर्माण केले गेले। विद्यार्थी मित्रांनो, हे जम्मू काश्मीरचं कलम 370 रद्द करण्याची काही कारणं आपण पाहणार आहोत। नक्की हे कलम रद्द का केलेलं होतं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे देशाची एकात्मता आणि जम्मू काश्मीरचा जो काय विकास आहे हा लक्षात घेता हे कलम रद्द करणं गरजेचं होतं। कारण भारताच्या संघराज्यात संपूर्ण विलीनीकरण होण्यामध्ये या कलम 370चा कुठेतरी अडथळा निर्माण झाला होता आणि त्यामुळं काश्मीरी लोकांमध्ये एक फुटीरताची भावना निर्माण झाली होती आणि त्याच माध्यमातून त्यांच्यामध्ये विकासाची कमतरता किंवा त्या विकासामध्ये अडथळे जे आहेत तर ते हे कलम 370 निर्माण करत होतं। यानंतर असं मानलं जात होतं की पूर्ण एकत्रीकरणामुळे काश्मीरच्या लोकांसाठी संसाधने, पायाभूत सुविधा आणि संधी या चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकतील, ज्या माध्यमातून त्यांचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून हे कलम 370 जर हटवलं गेलं तर त्याचा फायदा या जम्मू काश्मीरच्या लोकांना होऊ शकतो। जम्मू काश्मीरचं हे कलम 370 हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अडथळा ठरत होतं। कारण पाकिस्तान हे सतत दहशतवादाला पुरस्कार करत होतं किंवा दहशतवादाला पाठिंबा देत होतं आणि त्यासोबतच काश्मीर मधल्या फुटीरतावादाला देखील पाठिंबा देत होतं आणि आपण पाहिलं असेल की काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना ज्या आहेत, जे काही काश्मीरी नागरिक होते त्यांच्या मार्फत सैन्यावरती होणारी दगडफेक ही नित्याची बाब झालेली होती आणि त्याला कुठेतरी पाकिस्तान जे आहे तर त्याचा पाठिंबा असलेला आपल्याला दिसून येतो। या निर्णयामुळे
भारत सरकारला या प्रदेशावर आता अधिक नियंत्रण ठेवता येईल आणि दहशतवादी कारवायांना कुठेतरी आळा बसेल, त्यासाठी हे कलम रद्द केल्याचं कारण जे आहे ते दिलं जातं. यानंतर जो काश्मीरी आणि इतर भारतीय यांच्यामधला जो काय भेदभाव होता, हा भेदभाव कमी करण्याच्या संदर्भामध्ये हे कलम जे आहे हटवल्यानंतर मदत होईलच. त्याचबरोबर जम्मू काश्मीर मधले असे काही घटक आहेत ज्याच्यामध्ये महिला आहेत, दलित आहेत आणि इतर जे काय उपेक्षित घटक आहेत, तर यांच्यामध्ये जो काय भेदभाव करण्यात आलेला आहे किंवा यांना जे काय विकासाच्या पुरेशा संधी इतर भारताच्या तुलनेत ज्या नाकारलेल्या आहेत, तर त्यांना समान अधिकार आणि समान संधी प्राप्त करून देण्यामध्ये जम्मू काश्मीरचं हे 370 कलम हटवलं गेल्यामुळे ती संधी आता त्यांना प्राप्त होईल. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जम्मू काश्मीर या राज्याला स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती आणि त्यामुळं संसदेचे जे काय कायदे होते ते कायदे तिथल्या विधिमंडळाने संमत केल्याशिवाय हे कायदे तिथं लागू होत नव्हते. केवळ परराष्ट्र, संरक्षण आणि दळणवळण सोडलं तर इतर कायदे जे आहेत तर तिथल्या विधानसभेच्या संमतीनेच लागू करावे लागत होते. याचबरोबर आपल्या राज्यघटनेतली मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये ही देखील जम्मू काश्मीरच्या या राज्याला लागू नव्हती आणि त्यामुळेच जसं की मार्गदर्शक तत्वांना अनुसरून वंचित, महिला, दलित, उपेक्षित गटांसाठी ज्या काय राज्यांनी करायच्या उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजना देखील या जम्मू काश्मीरला लागू नव्हत्या. मात्र आता हे कलम 370 हटवलं गेल्यामुळं जसं इतर भारतातल्या राज्यांसाठी केंद्र सरकार ज्या उपाययोजना, ज्या योजना राबवत असतं, धोरणं आखत असतं, तशाच पद्धतीने आता जम्मू काश्मीरसाठी सुद्धा त्या उपाययोजनांचा अंमल जो आहे तो केंद्र शासनाला करता येईल. याचबरोबर कलम 370 मुळे जम्मू काश्मीरच्या कारभारात आता पारदर्शकता आणि उत्तरदायित्व येईल. कारण या कलम 370च्या अभावी किंवा कलम 370 मुळेच केंद्रीय दक्षता आयोग असेल किंवा माहिती अधिकाराच्या कक्षेमध्ये हे राज्य येत नव्हतं आणि त्यामुळं या ज्या काही संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना जे प्रयत्न करणं अपेक्षित होते ते कलम 370 मुळे करता येत नव्हते. आता मात्र हे 370 काढून टाकल्यामुळं निश्चितपणे आता तिथं पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे शासनाचं सुनिश्चित होईल. अशा पद्धतीने या कलम 370चा हटवण्याचा फायदा जो आहे तो राज्याला होईल असं देखील एक कारण सांगितलं जातं. याचबरोबर जम्मू काश्मीरच्या आर्थिक विकासात हा कलम 370 मुळे अडथळा निर्माण झाला होता आणि तिथं राहण्याच्या संदर्भातल्या, त्याचबरोबर तिथं जमीन किंवा प्रॉपर्टी विकत घेण्याच्या संदर्भातल्या काही अटी ज्या आहेत त्या अटी होत्या आणि त्या अटींना अनुसरून तिथं डेव्हलपमेंट होत नव्हती. मात्र आता हे कलम 370 काढून टाकल्यामुळे या भागात अधिक गुंतवणूक होईल, पर्यटन आणि रोजगार निर्मिती जी आहे, पर्यटनाला चालना मिळेल आणि त्यामार्फत रोजगाराची निर्मिती जी आहे ती अधिक प्रमाणात व्हायला मदत होईल आणि त्यामुळं कलम 370 हटवलं गेल्याची कारणं जी आहेत तर ही वेगवेगळी कारणं आपल्याला समजून घेता येतील. यानंतर हे भारतीय राज्यघटनेतलं जे काय कलम 370 आहे, हे कलम 370 नक्की आहे तरी काय? आपण नेहमी ऐकत असतो की जम्मू काश्मीर आणि कलम 370, पण हे कलम 370 नक्की आहे काय हे समजून घेणं देखील गरजेचं आहे. यासाठी आपल्याला भारतीय स्वातंत्र्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट नंतर भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झालेली होती आणि या फाळणीमध्ये ब्रिटिशांनी असं सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र असतील, मात्र यांच्या अंतर्गत जी काय संस्थानं येतात या संस्थानांना स्वायत्तता असेल. एकतर त्यांनी पाकिस्तानमध्ये सामील व्हावं, भारतामध्ये सामील व्हावं किंवा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जे आहे ते टिकवून ठेवावं, हे त्यांना स्वायत्तता दिलेली होती. बरीचशी संस्थानं जी आहेत ती एकतर पाकिस्तानमध्ये किंवा एकतर भारतामध्ये सामील झालेली होती. मात्र जुनागड, हैदराबाद, जम्मू काश्मीर सारखी संस्थानं होती की ज्यांनी इंडिपेंडेंट राहणं पसंत केलं होतं. जुनागडचा राजा हा मुस्लिम होता, मात्र जनता ही हिंदू असल्यामुळे तिथं सार्वभौमत्व झालं आणि त्या रेफरंडमच्या अंतर्गत जनतेने ठरवलं की आता आपल्याला भारतामध्ये सामील व्हायचं आहे. हैदराबादच्या नवाबाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलेलाच होता, मात्र पुढे जाऊन त्याचा जो काय उद्व्याप वाढलेला होता त्याला अनुषंगाने पोलीस ऍक्शनद्वारे त्याचं देखील भारतात विलीनीकरण झालं. मात्र 12 ऑगस्ट 1947 रोजी जम्मू काश्मीरचे राजा हरिसिंह
यांनी असं सांगितलं की आम्ही जशा पद्धतीने स्वतंत्र आहोत, जैसे ती स्थिती जी आमची आहे, न भारत न पाकिस्तान, ती आम्ही कायम ठेवणार आहोत. आणि मग यानंतर त्या जम्मू काश्मीरमध्ये राजा हा हिंदू होता, मात्र मोस्ट ऑफ द जे काही जनता होती ती मुस्लिम होती. आणि त्याच्यामुळं पाकिस्तानला असं वाटायचं की या जम्मू काश्मीरचा जो काय भाग आहे किंवा जम्मू काश्मीरचं विलिनीकरण हे पाकिस्तानमध्ये झालं पाहिजे. पुढे त्यालाच अनुसरून 22 ऑक्टोबरला पाकिस्तानच्या बाजूने काही टोळ्यांनी जम्मू काश्मीरमध्ये आक्रमण करायला सुरुवात केली किंवा जम्मू काश्मीरवरती हल्ला चढवला आणि ते जम्मू काश्मीर हस्तगत करायला लागले. त्यांचा वेग एवढा प्रचंड होता, जवळपास 5-6 हजार नागरिक जे होते तिथले काही ठराविक समुदाय होते पख्तूनवा प्रांतातले, आणि त्या प्रांतातल्या त्या समुदायांनी जे आहे तर ते काश्मीरवरती हल्ला केलेला होता. आणि मग हा हल्ला करत असताना ते इतक्या प्रचंड वेगाने वाढत होते की 24 ऑक्टोबर पर्यंत त्यांनी काश्मीर मधलं एक जलनिर्मिती केंद्र, विद्युत निर्मिती केंद्र जे आहे ते हस्तगत केलं आणि त्याच्या मार्फत संपूर्ण काश्मीरची वीज जी आहे ती गायब झाली. आता हे झाल्यानंतर जे हरिसिंह होते ते काळजीत पडले की अशा पद्धतीने आता जर पाकिस्तान या टोळ्यांमार्फत जम्मू काश्मीर हस्तगत करतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग त्यांना भारताच्या मदतीची अपेक्षा किंवा मदतीची गरज वाटू लागली. आणि याच्यातून त्यांना एकच उपाय दिसला की याच्यातून भारतच केवळ आपल्याला वाचवू शकेल. पुढे जाऊन इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर सह्या झाल्या आणि भारतासोबत एक करार केला गेला, ज्या मार्फत भारताने परराष्ट्र दळणवळण आणि सुरक्षा विषयक संपूर्ण जबाबदारी जी आहे ती जम्मू काश्मीरची पाहायची होती. आणि त्यामार्फत जम्मू काश्मीरचं विलिनीकरण जे आहे त्या विलिनीकरणाच्या करारावरती हरिसिंह यांनी स्वाक्षरी केलं. आता जम्मू काश्मीरचं विलिनीकरण झाल्यानंतर ही 47च्या आसपासची गोष्ट आहे. पुढे जाऊन 49 मध्ये 17 ऑक्टोबर 49 मध्ये तात्पुरती तरतूद कलम 370 जे आहे ते भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केले गेले. कारण आपल्याला भारतीय राज्यघटनेची निर्मिती ही प्रक्रिया सुरूच होती. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण अंतिम मसुदा स्वीकारला आणि भारतीय राज्यघटनेची स्वीकृती केली, पण तोपर्यंत ही प्रोसेस सुरू होती. मग त्या कार्यकाळामध्ये हे कलम 370 जे आहे ते भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलं गेलं. या कलम 370चा जो काय मसुदा आहे हा निर्माण करण्याचं काम एन गोपालस्वामी अय्यंगार यांच्यावरती सोपवण्यात आलं. एन गोपालस्वामी अय्यंगार हे जम्मू काश्मीरचे दिवाण राहिलेले होते. त्यांना जम्मू काश्मीरची संपूर्ण माहिती होती, तिथले सगळे प्रोसेस, तिथला सगळा प्रांत माहित होता. आणि त्यामुळं एन गोपालस्वामी अय्यंगार हेच या संपूर्ण प्रोसेसला न्याय देऊ शकतील. या अनुषंगाने पंडित नेहरूंनी एन गोपालस्वामी अय्यंगार यांच्यावरती 370चा मसुदा तयार करण्याची जबाबदारी सोपवली. आणि 370च्या मसुद्या अंतर्गतच जम्मू काश्मीरला स्वतःचं संविधान, स्वतःची राज्यघटना जी आहे ती तयार करण्याची मुभा जी आहे तर हे कलम 370 ने दिलेली होती. थोडक्यात इतर राज्यांच्या तुलनेत जर आपण विचार केला तर कलम 370 ने इतर राज्यांपेक्षा जम्मू काश्मीरला एक विशेष राज्य असा दर्जा दिला होता. आणि विशेष दर्जाला अनुसरूनच त्याला स्वतःची एक वेगळी राज्यघटना, त्या राज्याची राज्यघटना जी आहे ती लागू करण्याची देखील मुभा दिलेली होती. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्याला लागू करावे याची शिफारस करण्याचा अधिकार जम्मू काश्मीरच्या संविधान सभेला देण्यात आला होता. त्यामुळं राज्यातील भारतीय संसदेच्या कायदेविषयक अधिकारावर देखील बंधनं आली. परराष्ट्र दळणवळण संरक्षण वगळता इतर कोणत्याही कायद्यांच्या संदर्भामध्ये संसदेचे कायदे जसेच्या तसे तिथल्या भागाला लागू होत नव्हते. तिथल्या विधानसभेने तशा स्वरूपाचे कायदे मंजूर करूनच मग ते कायदे जम्मू काश्मीरला लागू करावेत अशा स्वरूपाची तरतूद देखील होती. याचबरोबर आपल्या भारतीय राज्यघटनेतले मूलभूत हक्क जे आहेत ते देखील जसेच्या तसे जम्मू काश्मीरला लागू नव्हते. मार्गदर्शक तत्वे असतील, मूलभूत कर्तव्य असतील, ही देखील जम्मू काश्मीरला लागू नव्हती. याचबरोबर प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा जो काही कायदा आहे तो इतर संपूर्ण भारताला समान पद्धतीने लागू होता, मात्र जम्मू काश्मीरला तो त्याच पद्धतीने लागू होत नव्हता. अशी काही बंधनं जी आहेत तर ती जम्मू काश्मीरच्या या कलम 370 मुळे या राज्याच्या बाबतीत विशेष दर्जा त्याला प्राप्त होत होता. आणि त्यामुळं काही बंधनं जी आहेत तर ती केंद्र सरकारवर येत होती. यानंतर कलम 35A
हे एक महत्वाचं कलम जे आहे हे महत्वाचं कलम या जम्मू काश्मीरच्या संदर्भात आपल्याला दिसून येतं. यामुळे जम्मू काश्मीर विधिमंडळाला राज्याचे स्थायी रहिवासी आणि त्यांचे विशेष अधिकार आणि विशेष अधिकार परिभाषित करण्याचा अधिकार जो आहे तो जम्मू काश्मीरच्या विधानसभेला दिला गेलेला होता. आणि त्यामुळं तिथं निवास करण्याच्या संदर्भातल्या अटी, तिथं प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या अटी हे ठरवण्याचा अधिकार हा विधिमंडळाला होता. आणि त्या अंतर्गतच बाहेरच्या व्यक्तींना तिथं स्थायिक होता येत नव्हतं किंवा तिथं प्रॉपर्टी घेणं, तिथं गुंतवणूक करणं या गोष्टींना कुठेतरी मर्यादा येत होत्या. आणि अशा प्रकारे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की कलम 370 अंतर्गत ही सगळी विशेष तरतुदी ज्या आहेत तर या विशेष तरतुदी या जम्मू काश्मीर राज्याला लागू होत्या. आता अशाच प्रकारच्या तरतुदी जर आपण विचार केला तर काही प्रमाणात कलम 371 अंतर्गत इतर देखील राज्यांना लागू आहेत. मात्र जम्मू काश्मीर सारख्या एवढ्या स्ट्रिक्ट तरतुदी ज्या आहेत तर त्या कोणत्याही राज्याला लागू नाहीत. जसं की विधानसभेचे डिसिजन जे आहेत तर त्याला अधिकची मान्यता असणं किंवा इतर कोणत्याही बाबतीत डिसिजन घ्यायला विधानसभेची संमती असणं, तशा पद्धतीचे कायदे लागू करणं, स्वतंत्र राज्यघटना, ही काही विशेष तरतुदी आपल्याला म्हणता येतील की या कलम 370 अंतर्गत या जम्मू काश्मीर राज्याला लागू होत्या. आणि त्यामुळे तिथले डेव्हलपमेंट आणि मगाशी आपण जी काही कारणं पाहिली तर या कारणांचा समावेश या संपूर्ण तरतुदींमुळेच होत होता. ही सगळी कारणं होती की ज्यामुळे हे कलम 370 जे आहे तर ते आपल्याला रद्द करावं लागलं. आता हे कलम 370 पाहिल्यानंतर कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो काय आता निकाल आलेला आहे किंवा इव्हन हे कलम 370 रद्द केलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे की केंद्र सरकारने हे जे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय वैध आहे. मात्र या निर्णयानंतर आता नक्की काय त्याचे परिणाम होतील किंवा काय फायदे जे आहेत ते एकंदरीत जम्मू काश्मीर आणि भारताच्या दृष्टिकोनातून काय फायदे आहेत तर ते फायदे जाणून घेऊयात. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की राष्ट्रीय एकात्मतेला आता चालना मिळेल. जम्मू काश्मीर इथल्या लोकांमध्ये एक फुटीरतावादाची भावना होती कारण तिथं जम्मू काश्मीर साठी एक वेगळे कायदे चालत होते, तिथली विधानसभा सगळ्या गोष्टी ठरवत होते. मात्र इतर बाबतीत इतर भारतासाठी संसद सर्वोच्च होती आणि संसदेने केलेले कायदे हे संपूर्ण भारताला लागू होत होते. मात्र जम्मू काश्मीरला जशाच्या तशा पद्धतीने ते कायदे लागू होत नव्हते आणि त्यामुळे सेपरेशनची भावना जी आहे, फुटीरतावादाची भावना जी आहे ती कुठेतरी त्यांच्या मनामध्ये होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपसा सारखा कायदा देखील तिथं लागू होत होता. 1990 नंतर जम्मू काश्मीरमध्ये आपसा सारखा कायदा जो आहे, आर्म फोर्सेस स्पेशल प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो लागू होता आणि त्याच्यामुळं सतत त्या लोकांमध्ये दहशत आणि भीतीचं वातावरण होतं. आणि यालाच कुठेतरी पाकिस्तानकडून पाठबळ मिळत होतं, फुटीरतावादाला चालना मिळत होती, दहशतवादी कारवाया किंवा दहशतवादी प्रशिक्षण देणं अशा स्वरूपात पाकिस्तान सतत भारताच्या विरोधी कृती करत होतं. मात्र आता हे कलम हटवल्यानंतर निश्चितपणे हे राज्य जे आहे त्याच्यामध्ये देखील भारतीयत्वाची भावना निर्माण होईल आणि त्यातून राष्ट्रीय एकात्मतेला चालना मिळेल. याचबरोबर दहशतवाद विरोधातील लढाईला देखील याच्यातून मदत होईल. जसं मी आता सांगितलं की पाकिस्तान ज्या पद्धतीने छुप्या मार्गाने दहशतवादाला प्रोत्साहन देत होतं तर त्याला कुठेतरी प्रतिबंध बसेल आणि त्यातून या दहशतवादाच्या लढाईला आता आपल्याला मदत होणार आहे. पुढे भ्रष्टाचार कमी होण्यास देखील मदत होणार आहे, जेणेकरून केंद्र सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेले लोकपाल सारखी संस्था असेल, माहिती अधिकार कायदा असेल, त्याचबरोबर व्हिजिलन्स कमिशन जे आहे यांच्यासारख्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आणि त्यांच्या संदर्भातल्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्या आता जशाच्या तशा म्हणजे इतर राज्यांना जशा पद्धतीने लागू होतात तशा जम्मू काश्मीर राज्याला देखील त्या लागू होतील आणि निश्चितपणे त्यातून पारदर्शकता यायला मदत होईल आणि या पारदर्शकतेतूनच हा भ्रष्टाचार जो आहे तो कमी व्हायला कुठेतरी मदत होईल. दुसरं, इथल्या आर्थिक विकासाला देखील चालना मिळायला मदत होणार आहे कारण शासनाने राबवलेली जे काही इकॉनॉमिक धोरणं आहेत, शासनाची विकासाच्या दृष्टिकोनातून जी काही धोरणं आहेत ती धोरणं आता शासनाला प्रभावीपणे लागू करता येतील. दुसरं, या राज्यामध्ये जे काही गुंतवणूक आहे, डेव्हलपमेंटची जी काही प्रोसेस आहे त्या दृष्टिकोनातून गुंतवणूक वाढेल, तिथल्या ज्या काही जमिनी आहेत त्या खरेदी विक्री करता येतील, त्यातून पर्यटनाला चालना मिळेल आणि या सगळ्या माध्यमातून काय होईल तर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त होईल आणि या रोजगार प्राप्त झाल्यानंतर या सगळ्या माध्यमातून जे आहे तर
तर इथल्या आर्थिक विकासाला निश्चितपणे चालना मिळायला मदत होईल. यानंतर पुढे सकारात्मक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून देखील कलम 370 आता काढून टाकल्यामुळं इथं शासनाची जी काय चांगली धोरणं आहेत, केंद्र शासनाला ही धोरणं जशी इतर राज्यांना लागू होतात तशाच पद्धतीने ही धोरणं जी आहेत तर ती आपल्याला सकारात्मक धोरणांची जी प्रभावी अंमलबजावणी आहे तर ती आता आपल्याला लागू करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, ही काही सकारात्मक परिणाम जे आहेत किंवा फायदे जे आहेत कलम 370 काढून टाकल्यामुळे आपल्याला पाहता येतील. कलम 370 हे आता काढून टाकल्यानंतर जसे याचे सकारात्मक फायदे आपण पाहिले तसेच काही आव्हानं देखील निर्माण होणार आहेत आणि या आव्हानांवरती मात करणं, या आव्हानांना सामोरे जाणं हे देखील आता भारतासमोरचं एक महत्त्वाचं आव्हान असणार आहे. आणि त्यामुळं ही आव्हानं देखील आपण पाहणार आहोत की नक्की कोणती आव्हानं याच्यामध्ये उभी राहिलेली आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आव्हान जर आपण पाहिलं तर ते म्हणजे राष्ट्रपती राजवटीचा गैरवापर. मुळात जम्मू काश्मीर मध्ये 2018ला पीडीपी आणि बीजेपीचं गव्हर्नमेंट जे आहे तर ते बरखास्त झाल्यानंतर तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली गेली आणि या राष्ट्रपती राजवट लागू केल्यामुळेच तिथली जी काय विधानसभा होती ती बरखास्त झाली आणि संपूर्ण विधानसभेचे अधिकार हे केंद्र शासनाच्या अधीन आले. पुढे हे जम्मू काश्मीरचं कलम 370 काढून टाकण्यामध्ये ही राष्ट्रपती राजवटीचा एक महत्त्वाचा रोल आहे, कारण त्यामुळेच खऱ्या अर्थाने राष्ट्रपतींना आदेशाद्वारे ही कलम 370 ची तरतूद जी आहे ती काढून टाकता आली आणि त्यामुळं राष्ट्रपती राजवटीद्वारे अशा वेगवेगळ्या राज्यांमधली सरकार बरखास्त करणे आणि त्या राज्यांमध्ये वेगवेगळे बदल घडवून आणणे असा ट्रेंड सेट होऊ नये किंवा त्या राष्ट्रपती राजवटीचा गैरवापर होऊ नये हा एक महत्त्वाचं आव्हान जे आहे ते आपल्या समोर राहणार आहे. यानंतर भारताची जी काय संघराज्य प्रणाली आहे या संघराज्य प्रणालीवर मध्ये केंद्र सरकार आणि प्रांत स्तरावरती किंवा राज्य स्तरावरती राज्य सरकारे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये संपूर्ण काम करत असतात. मात्र या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना अधिकारांची स्पष्ट विभागणी दिलेली आहे. अधिकाराची विभागणी करत असताना राज्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वायत्तता असते. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संघराज्य तत्व कुठेतरी कमकुवत होतात की काय अशा प्रकारचं एक आव्हान या संपूर्ण प्रक्रियेने आपल्या समोर निर्माण केलेलं आहे. पुढे यातून प्रादेशिक अस्मितेला धोका निर्माण होऊ शकतो, कारण भारतामधली जी काय विविधता आहे ही विविधता जर आपण लक्षात घेतली तर त्यामध्ये भाषा, धर्म, जात या सगळ्या प्रकारची विविधता जरी असली तरी पुढे जाऊन प्रांतामधली जी काय प्रादेशिक अस्मिता आहे ही भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. ती प्रादेशिक अस्मिता जोपासणं आणि दुसरीकडे नॅशनल इंटेग्रिटी देखील जोपासणं हे दुहेरी आव्हान जे आहे ते संघराज्य प्रणालीमुळे निर्माण झालेलं आहे आणि ते कंटिन्यूअस करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे प्रादेशिक अस्मितेला असणारा धोका जो आहे त्याचं निर्मूलन करण्याचं एक आव्हान आपल्या समोर आता निर्माण होऊ शकतं. त्याचबरोबर फुटीरतावाद आणि कट्टरतावाद वाढू शकतो. मुळात कलम 370 हे एका रात्रीत हटवलं गेलं आणि त्यामुळं तिथले जे काही काश्मीरी नागरिक होते यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होऊ शकते की हे सरकार जे आहे ते मनमानी पद्धतीने दडपणूक करून आमच्या राज्याची जी काय अस्मिता आहे किंवा आमचं कोणताही मत विचारात न घेता मनमानी पद्धतीने हे कायदे लादत आहे आणि ती भावना जी आहे ती कदाचित आणखी फुटीरतावादाला चालना देऊ शकते आणि तिथला कट्टरतावाद जो आहे, भारत विरोधी जे काय नारे लागतात तशा संबंधीचा कट्टरतावाद हा बळावू शकतो. ही काही महत्त्वाची आव्हाने जी आहेत तर ती या निर्णयाच्या नंतर कलम 370 हटवल्यानंतर भारताच्या समोर उभी राहू शकतात. आपल्या आजच्या संपूर्ण डिस्कशन मध्ये आपण कलम 370 आणि जम्मू काश्मीर या संदर्भातली चर्चा केलेली आहे. कलम 370 काढून टाकण्याची प्रोसेस, कलम 370 कोणत्या पार्श्वभूमीमध्ये लागू झालं, त्यामुळे झालेले चांगले सकारात्मक परिणाम आणि निर्माण होणारी आव्हानं यांचा संपूर्ण आढावा आजच्या सेशन मध्ये आपण घेतला. आज इथेच थांबूया. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.